Good morning, dear children. In previous lecture, we have to learn about the dimensional analysis and their uses. Also, we learned about the limitation of the dimensional analysis. Last time, we also just started the new topic, that is the errors in the measurement. Also, we learned about the types of the error. Number one, systematic error. There are the two types of the systematic error: instrumental error. Second one, personal error. Today we will discuss second type, that is the random error. We know that the meaning of the random, right? This error is related to that type of, means these are the errors which are introduced even after following all the procedures to minimize the systematic error. Dear children, आपण जे काय सिस्टमॅटिक एरर स्टडी केली लास्ट टाइम, त्याचे दोन टाइप्स बघितले. एक बघितलं इन्स्ट्रुमेंटल एरर आणि सेकंड जो टाईप होता सिस्टमॅटिक एररचा तो म्हणजेच कोणता, पर्सनल एरर. बरोबर. म्हणजे जे काही रँडम एरर आहे, these errors are introduced even after following all the procedures to minimize the systematic error. means systematic error ही random error ने minimize म्हणजेच कमी करता येते. this type of errors may be positive or negative. म्हणजे ही जी काय रँडम एरर आहे ती रँडम एरर ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते. these errors cannot be eliminated completely but we can minimize. means a random error we cannot be eliminated, means पूर्णतः completely ती आपण कमी करू शकत नाही किंवा ती एरर ही झिरो, म्हणजे जी काही एरर असेल ती झिरो करू शकत नाही आपण, बट ती कमी करू शकतो. हाऊ कॅन वी, बट वी कॅन मिनिमाइज देम बाय रिपीटेड ऑब्झर्वेशन. म्हणजे जी काही एरर आहे ती एरर ही आपण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन घेऊन ही कमी करू शकतो. अँड देन टेकिंग देअर मीन, आणि त्यांचा जो मीन असेल ॲव्हरेज, हा ॲव्हरेज घेऊन ती एरर आपण ही मिनिमाइज करू शकतो. त्यालाच म्हटलेलं आहे रँडम एरर. म्हणजे जी काही सिस्टमॅटिक एरर आहे, बरोबर, म्हणजे कोणती, इन्स्ट्रुमेंटल आणि पर्सनल एररमुळे येणारी सिस्टमॅटिक एरर, बरोबर, ही आपण पूर्णतः ती नष्ट करू शकत नाही किंवा कमी करू शकत नाही, पण ती नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जास्त घेऊन ती एरर म्हणजेच कोणती सिस्टमॅटिक एरर ही कमी करू शकते. त्यालाच म्हटलेलं आहे रँडम एरर्स. मीन्स रँडम एरर्स ऑकर्स ड्यू टू द व्हेरिएशन इन कंडिशन विच एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. बरोबर. मग आपल्याला ज्यावेळेस एक्सपेरिमेंट करायचा असेल त्यावेळेस एक्सपेरिमेंट करताना नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, एकापेक्षा जास्त नंबर ऑफ ऑब्झर्वेशन घ्यायचं. सपोज आपण जर एखादा एक्सपेरिमेंट करतो आणि तो एक्सपेरिमेंट करताना जर आपण 5 ऑब्झर्वेशन घेतले असतील, बरोबर, तर 5 ऑब्झर्वेशनची ॲडिशन करायची, डिवाइड बाय 5 म्हणायचं, कारण की नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 5 आणि त्याचा जो काही मीन असेल तो मीन घ्यायचा असतो. फॉर एक्झाम्पल म्हटलं आहे टेम्परेचर मे बी चेंज ड्युरिंग द कोर्स ऑफ ॲन एक्सपेरिमेंट. बरोबर. टेम्परेचर चेंज झाल्यामुळे एक्सपेरिमेंटवरती परिणाम होऊ शकतो. अजून कशामुळे परिणाम होऊ शकतो, प्रेशर ऑफ एनी गॅस यूज्ड इन एक्सपेरिमेंट मे बी चेंज. बरोबर. टेम्परेचर झालं, प्रेशर झालं, यामुळे एक्सपेरिमेंटवरती व्हेरिएशन आपल्याला जाणू शकते. ऑर द व्होल्टेज ऑफ द पॉवर सप्लाय मे बी चेंज द रँडमली. म्हणजे ही जी काय रँडम एरर आहे ती म्हणजेच कोणती आहे, थोडक्यात टेम्परेचर, प्रेशर, व्होल्टेज. बरोबर. ही सडनली एरर येऊ शकते. म्हणजे आपण एखादा एक्सपेरिमेंट करतो आहे, टेम्परेचर समजा आपण न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग जर एक्सपेरिमेंट करत असो आणि तो जर हिवाळ्यात जर केला तर पाणी लवकर गार होऊ शकतो, म्हणजे टेम्परेचर त्या ठिकाणी. बरोबर. तो जर उन्हाळ्यात केला तर पाणी गार व्हायला, गरम पाणी गार व्हायला जे हॉट वॉटर असेल आणि ते कूल होत असेल तर त्याला टाईम जास्त लागणार, सनी डेज म्हणजेच उन्हाळ्यामध्ये. आणि तोच एक्सपेरिमेंट जर आपण हिवाळ्यात केला, विंटर सीझनमध्ये तर पाणी लवकर गार होणार आहे. म्हणजे हे झालं टेम्परेचरचं. प्रेशर सिमिलरली, राईट, प्रेशरचा सुद्धा हा एक्सपेरिमेंटवरती इफेक्ट जाणवणार आहे. तसंच व्होल्टेज म्हटलेलं आहे, अचानक व्होल्टेज इन्क्रीज झालं, आपण एखादं इलेक्ट्रिकल एक्सपेरिमेंट करत असेल आणि प्रेशर हे व्होल्टेज हे इन्क्रीज होते किंवा डाऊन होते, तर त्यामुळे पण काय होतं आहे, एक्सपेरिमेंटवरती आपल्याला परिणाम जाणवणार आहे. म्हणजे जे काही रिडिंग्स आहेत त्या आपल्या चुकणार आहेत. बरोबर. हे झाली रँडम एरर, यालाच म्हणायचं रँडम एरर. नेक्स्ट आहे एस्टिमेशन ऑफ एरर. सपोज द रीडिंग्स रेकॉर्डेड रिपीटेडली फॉर ए फिजिकल क्वांटिटी ए मेजरमेंट आर. जर आपण
ज्यावेळेस रीडिंग घेतो आहे बरोबर, फर्स्ट रीडिंग घेतली एक्सपेरिमेंट करताना, सेकंड घेतली, थर्ड घेतली बरोबर, म्हणजे फर्स्ट रीडिंग असेल A1 म्हटलं, सेकंड असेल A2, थर्ड रीडिंगला मी A3 म्हटलं बरोबर. n नंबर ऑफ ऑब्झर्वेशन घेतो आपण, म्हणजे डायजेस्ट अप टू AN मीन्स तसंच म्हटलं आहे. आता एरर कशी फाईंड करायची, एस्टिमेशन ऑफ एरर म्हटले A1 A2 A3 डॅश अप टू AN, म्हणजे n नंबर ऑफ द ऑब्झर्वेशन आहे म्हणून AN म्हटलेलं असतं. मग त्याचा ॲरिथमेटिक मीन म्हणजेच ॲव्हरेज कसं फाईंड करणार आपण ते सांगितलेलं आहे. मग आता जे काय ए मीन म्हणजेच ॲव्हरेज आपल्याला फाईंड करायचा, मीन म्हणजे काय झालं त्या नंबर ऑफ ऑब्झर्वेशनचा ॲव्हरेज. मग आता सपोज पहिली रीडिंग आहे A1, सेकंड आहे A2, यांची ॲडिशन करणार. त्या दोघांची ॲडिशनमध्ये थर्ड रीडिंग जी असेल त्याची ॲडिशन मीन्स A1 प्लस A2 प्लस A3 प्लस नंबर ऑफ ऑब्झर्वेशन एन आहे म्हणून एन म्हटलं आहे लास्टला, प्लस डॅश डॅश प्लस AN बरोबर अपॉन. आता डिवाइड काय करणार याला n नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, मग नंबर ऑफ ऑब्झर्वेशन या ठिकाणी किती आहे n, म्हणून डिवाइड याला म्हटलं आहे n. हा झाला त्यांचा मीन. मग फॉर्म्युला काय आला A मीन इक्वल टू A1 प्लस A2 प्लस A3 प्लस डॅश डॅश प्लस AN अपॉन n. मग नेक्स्ट स्टेप काय असेल A मीन इक्वल टू 1 अपॉन n. तर 1 अपॉन काय म्हटलं n नंबर ऑफ आहे म्हणून हे जे काय सिम्बॉल आहे ते समेशनचं, समेशन आय गोज टू 1 टू n AI. आता AI आयची व्हॅल्यू 1 पासून स्टार्ट होते म्हणून आय इज इक्वल टू 1 अप टू कुठपर्यंत आहे n, म्हणून म्हटलं आहे आय गोज टू 1 टू n. ही त्याचा मॅथमॅटिकल सिम्बॉल असेल. दिस इज मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी विच वन A मीन इक्वल टू A अपॉन n, म्हणजे जे काय 1.3 इक्वेशन दिसते तुमच्यासमोर, तर दिस 1.3 इक्वेशन विच इज द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी, द मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू विच इज नोन ॲज दी ॲब्सोल्यूट एरर. आता जी काय मीन व्हॅल्यू फाइंड केली आपण, मीन व्हॅल्यू आता लक्षात आलं असेल, म्हणजेच काय थोडक्यात ॲव्हरेज. मीन व्हॅल्यू मीन्स ॲव्हरेज फाइंड केलं आपण बरोबर. आणि जे काही मीन व्हॅल्यू आहे बरोबर, मग आता डिफरन्स कसला डिफरन्स म्हटलं आहे, डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. आता इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू म्हणजेच कोणती होती, पहिली होती A1 ही झाली इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू, सेकंड होती A2 बरोबर. आता मीन व्हॅल्यू म्हणजे जो काय ॲव्हरेज फाइंड केला आहे आणि प्रत्येक जी सेपरेट व्हॅल्यू आहे A1 A2 A3 बरोबर, हा जर त्या मीन व्हॅल्यूमधून जर मायनस केला तर त्या एररला म्हटलेलं आहे ॲब्सोल्यूट एरर. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ॲब्सोल्यूट एरर मीन्स इट इज द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू विच इज नोन ॲज दी ॲब्सोल्यूट एरर इन द ऑब्झर्वेशन. बघा आता आपण दोन टाईपच्या एरर मॅथमॅटिकली बघितलं. एक आहे ए मीन म्हटलं आहे बरोबर, ए मीनचं फॉर्म्युला माहिती आहे, नंबर ऑफ ऑब्झर्वेशनचं ॲडिशन करायचे आणि त्याला डिवाइड बाय जितके नंबर असतील त्या नंबरने डिवाइड केले, हा झाला ए मीन. आणि त्या ए मीनमध्ये प्रत्येक केली तर त्याला म्हणायचं आहे ॲब्सोल्यूट एरर. दस फॉर A1 द ॲब्सोल्यूट एरर डेल A1 इज गिवन बाय बरोबर. आता जर तुम्हाला ॲब्सोल्यूट एरर जर समजलं असेल तर नेक्स्ट जी काही एरर आहे ती आपण बघू, ती कोणती आहे. मग दस फॉर A1 द ॲब्सोल्यूट एरर डेल A1 इज गिवन बाय बरोबर. मग आता डेल म्हणजेच कोणता, जो काही तुम्हाला ट्रायंगल दिसतोय बरोबर, ट्रायंगल. मग आता त्याला म्हटलं आहे डेल A1 इज इक्वल टू मॉड ऑफ A मीन मायनस A1. सिमिलरली फॉर A2 साठी बरोबर. आता जो काही मीन आला आहे त्यासाठी आपल्याला A2 फाईंड करायचा, मग डेल A2 इक्वल टू मॉड ऑफ A मीन मायनस A2 अँड सो फॉर. अशी कुठपर्यंत टर्म आहेत AN पर्यंत आहे, म्हणजेच या ठिकाणी डेल AN इक्वल टू A मॉड ऑफ A मीन मायनस AN and the arithmetic mean of all the absolute error which is known as the mean absolute error. बघा आपण ए मीन फाईंड केला, त्यावरून ॲब्सोल्यूट एरर फाईंड केला आणि ॲब्सोल्यूट एररवरून आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे मीन ॲब्सोल्यूट एरर बरोबर. जो काय ॲरेथमॅटिक मीन होता म्हणजे थोडक्यात ॲव्हरेज जो फाईंड केला होता बरोबर, द ॲरेथमॅटिक मीन ऑफ ऑल द ॲब्सोल्यूट एरर्स, म्हणजे काय ॲब्सोल्यूट एरर होती आणि ॲरेथमॅटिक मीन यांचा डिफरन्स बघितला बरोबर, म्हणजे ए मीन मायनस A1 त्याला म्हटलं आहे मीन ॲब्सोल्यूट एरर. सिमिलरली ए मीन मायनस A2 डेल A2. नेक्स्ट जर थर्ड ऑब्झर्वेशन असेल तर डेल A3 इज इक्वल टू मॉड ऑफ ए मीन मायनस A3, आणि जितके नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असेल तितकं त्या
तेवढा आपण मीन ॲब्सोल्यूट एरर फाइंड करणार. नेक्स्ट आहे आता मग जो काय डेल ए मीन आलेला आहे बरोबर, त्याला म्हटलं डेल ए मीन इज इक्वल टू म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर डेल ए मीन इज इक्वल टू मग जो काय डेल ए वन फाइंड केला, कसा फाइंड केला, डेल ए वन मॉड ऑफ ए मीन मायनस ए वन, डेल ए टू मॉड ऑफ ए मीन मायनस ए टू, सिमिलरली अप टू डॅश डॅश डेल ए एन अपॉन एन is equal to 1 upon n summation I is equal to 1 to n del a I, means the measured value of the physical quantity a can be represented by, now a is equal to आता जो काय a आहे स्मॉल a is equal to a mean plus my mean, which tells us that the actual value of the a could be between a mean minus del a mean अँड ए मीन प्लस डेल ए मीन, म्हणजे जो काही स्मॉल ए आहे तो स्मॉल ए इक्वल टू काय म्हटलेला आहे, ए मीन प्लस मायनस डेल ए, द रेशो ऑफ द ॲब्सोल्यूट एरर टू इट्स ॲरेथमॅटिक मीन विच इज नोन ॲज दी रिलेटिव्ह एरर म्हटलेलं बघा. रिलेटिव्ह एरर म्हणजेच काय, इट इज द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू इट्स ॲरेथमॅटिक मीन बरोबर. ॲरेथमॅटिक मीन म्हणजे काय, ॲव्हरेज जो बघितला आपण तो, आणि मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजेच काय थोडक्यात जो काय मीन ॲब्सोल्यूट एरर इथं बघितलेला आपण बघा, मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजेच काय, डेल ए मीन इज इक्वल टू झाली मीन ॲब्सोल्यूट एरर बरोबर, इज इक्वल टू 1 अपॉन एन समेशन आय गोज टू 1 टू एन डेल ए आय ही झाली मीन ॲब्सोल्यूट एरर, आणि यांचा जो काय रेशो आहे त्यालाच म्हटलेला आहे रिलेटिव्ह एरर. फॉर्म्युला दिला आहे, रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू डेल ए mean upon a mean, which is known as the relative error. I will repeat again, relative error is equal to, it is the ratio of mean absolute error to its arithmetic mean. ओके, आता नेक्स्ट बघू आपण, नेक्स्ट टॉपिक जो आहे तो म्हणजेच कोणता, व्हेन रिलेटिव्ह एरर बरोबर, जे काय रिलेटिव्ह एरर बघितली, रेशो ऑफ द डेल ए मीन अपॉन ए मीन इंटू 100 जर केलं तर म्हणजेच काय झाली ती पर्सेंटेज एरर बरोबर. आता पर्सेंटेज एरर म्हणजेच काय, रिलेटिव्ह एरर इज रिप्रेझेंटेड ॲज द पर्सेंटेज नोन ॲज द पर्सेंटेज एरर, therefore the formula for the percentage error is equal to del e mean upon a mean into 100, यालाच पर्सेंटेज एरर म्हणायचं आहे. ओके डिअर चिल्ड्रन्स, थँक्यू.